हाय फ्रेंड्स, कशा आहात? आय होप तुम्ही चांगलेच असेल. मी आली आहे पिकवीमध्ये. हे आहे शिवमंदिर आणि शिवमंदिरच्या बाजूला हा आहे छोटासा झरणा. तुम्ही पण इथं आले असेल आणि हा बघितलं पण असेल. मी इथे 2-3 फोटो क्लिक केले आणि 2-3 फोटो क्लिक केल्यानंतर मला सुचलं की मी इथे एक छोटी सिरील बनवली आणि ही रील तुम्हाला कशी वाटली मी माझ्या अकाउंटला टाकलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करून सांगू शकता मला कशी आहे. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का. त्याच्यानंतर आम्ही घरी बसून खूप बोर झाली होती आणि मला जायचं होतं डीमार्टमध्ये. हे बघा, आलो आम्ही डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला पत्ता माहीतच आहे, सगळ्यात पहिले करावं लागते बॅक सील आणि मी केली बॅक सील आणि त्याच्यानंतर गेली मी आत आणि आत गेल्यानंतर ते म्हणत होते मी बॅक सील नाही केली. मी म्हटलं हे बघा मी बॅक सील केली, त्यांना दाखवली आणि त्याच्यानंतर मग गेलो आम्ही आतमध्ये एंट्री घेतली. आतमध्ये गेल्यावर मला खूप सारं सामान घ्यायचं होतं पण इतकी सारी गर्दी, बापरे. हिचे पप्पा म्हणत होते की लवकर घे आणि चल. मी म्हटलं हो. लवकर करता मी माझं सर्व सामान घेऊन घेतलं जे मला किचनमध्ये पाहिजे होतं आणि मी घेतली सगळ्यात पहिले टाटा टी घेतली. त्याच्यानंतर मला घ्यायची होती मॅगी. तुम्हाला तर माहिती आहे मुलांना किती मॅगी आवडते. मॅगी खाल्ल्याशिवाय मुलांना राहतच नाही. मॅगी खाणं चांगलं नाही आहे पण मुलं काही ऐकत नाही. त्यांचं फेवरेट फूड म्हणजे मॅगी आणि मॅगी घेतली. त्याच्यानंतर मग मला घ्यायचे होते चॉकलेट्स वगैरे. मला पण खूप भूक लागली होती, क्रेविंग होत होती. मग मी घेतली चॉकलेट्स वगैरे घेतले, पॅनकेक घेतले आणि चॉकलेट वगैरे घेतले. एक चष्मा मला आवडला, मी चष्मा लावून बघितला. चष्मा तुम्हाला हा कसा वाटला? मी चष्मा घेतला नाही पण तुम्हाला हा चष्मा कसा वाटला मला नक्की सांगा. त्याच्यानंतर मग आम्ही चष्मा घेतल्यानंतर मग आम्ही इथे आलो. इथे घेतले आम्ही हेअर ऑइल वगैरे घेतले. हे हेअर ऑइल 455मध्ये बाय वन गेट वन होते. 455 रुपयात बाय वन गेट वन होते. त्याच्यापैकी मी एकच बॉटल घेतली. एक मोठ्या बॉटलवर एक मिनी बॉटल फ्री होती आणि हाफ प्राईजमध्ये पडली. त्याच्यानंतर निव्या साबण आणि कम्फर्ट वगैरे घेतलं. कम्फर्ट वगैरे ते सारं घेतल्यानंतर मग घेतले मी धूपबत्ती अगरबत्ती. तुम्हाला पण माहिती आहे श्रावण महिना चालू आहे, धूपबत्ती अगरबत्ती हे सर्व तर पाहिजेच. देवाचं सामान घेतलं आणि देवाचं सामान झाल्यानंतर मग मला घ्यायचं होतं ब्रेडला बटर लावायचा चम्मच आणि हिचे पप्पा म्हणत होते की हा चम्मच नको घेऊ. यांची माझी इथं झाली थोडीशी झगझिग आणि झिकझिक झाल्यानंतर मी म्हटलं राहू द्या मी घेत नाही. असं बोलून मी बयास ठेवला आणि मी ट्रॉलीमध्ये चोरून टाकून दिला. ट्रॉलीमध्ये टाकला आणि तिथून मग मला आवडला हा मिनी पॅनो. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. खूप छान आहे हा मिनी पॅनो आणि ते म्हणत होते हा मिनी पॅनो घे पण मी म्हटलं नाही, प्राईजच्या मनाने तुम्ही इथं बिलकुलच नाही. त्याच्यानंतर आम्ही हे पाटी वगैरे छोटेसे खेळणे बघितले पण हे पण मला काहीच आवडले नाही. त्याच्यानंतर तिच्या पप्पाने घेतली बॅट. तिच्या पप्पाला आवडली बॅट. मी म्हटलं नाही बॅट पण नका घेऊ, तुम्ही मला चम्मच नाही घेऊ दिला, मी तुम्हाला बॅट नाही घेऊ देत. असं बोलून मी त्यांना बॅट नाही घेऊ दिली. त्याच्यानंतर त्यांना बॉल पण आवडली. म्हटलं बॉल तर बिलकुलच नाही, कारण प्राईजच्या मनाने बॉल इतके महाग होते, खूप महाग होते आणि आमच्या घरी इतके सारे बॉल जमा झाले आहेत त्याच्यामुळे मी बॉल तर बिलकुलच नाही घेऊ देत. म्हणून मी बॉल तर त्यांना घेऊच नाही दिला. त्यांनी खेळले, ते एन्जॉय केला त्यांनी त्यांचा बॉलचा. मला म्हणे हा तर घेऊ दे. म्हटलं नाही, कोणताच नाही. मी त्यांना बॉल वगैरे घेऊन मग आलो आम्ही. ब्लँकेट्स वगैरे बघितले ते पण मला आवडले नाही. त्याच्यानंतर आलो आम्ही काउंटरला. तिच्या पप्पाने एक टी शर्ट वगैरे घेतली होती आणि त्याच्यानंतर आम्ही काउंटरला आलो. काउंटरला आल्यानंतर मी त्यांना विचारलं कार्ड पेमेंट होते का आणि कार्ड पेमेंट हो. मग आम्ही बिलिंग केली. एक सामान वगैरे काढलं, त्यांनी स्कॅन केल्यानंतर आमचं झालं बिलिंग झाल्यानंतर आम्ही पुन्हा सामान ट्रॉलीमध्ये टाकलं आणि ट्रॉलीमध्ये टाकल्यानंतर आम्ही आता निघतो बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर इथं पण आमची थोडीशी मजाक मस्ती चालू होती. आम्ही थोडीशी मजाक मस्ती केली आणि मला खूप भूक पण लागली होती आणि हे म्हणत होते आता की चल आता आपण घरी जाऊ. मी कुठंच नाही येणार, आता आपण डायरेक्ट घरी जाऊ. मी म्हटलं नाही, मला राख्या घ्यायच्या आहे, मला होलसेलमध्ये न्या आणि राख्या घेऊ द्या. माझे पप्पा म्हणत होते की नाही. असं करून त्यांनी मला होलसेलमध्ये नेलं, राख्या घेतल्या. आम्हाला खूप भूक लागली होती, आम्हाला खायचं पण होतं. मग इथं आमचा स्लोमो झाला. हा आम्ही स्लो केला कारण इथं आम्ही खूप मजाक मस्ती केली. त्याच्यानंतर आम्ही सामान वगैरे झालं, सामान वगैरे पिशवीमध्ये टाकलं आणि इथून आम्ही निघतोच आता की तेवढ्यातच आम्हाला काही खायचं होतं म्हणून आम्ही आमच्या जवळचे चॉकलेट वगैरे घेतले होते. ते मग आम्ही चॉकलेट वगैरे खाल्ली आणि चॉकलेट वगैरे खाल्ले झाल्यानंतर मग मी बसली आणि निघाल्यानंतर ते बघा माझ्या चॉकलेट माझ्या हातातच आहे. ते पण आम्ही चॉकलेट फिनिश केली गाडीवरच. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर आम्हाला घ्यायच्या होत्या राख्या. होलसेलमध्ये आलो. तिच्या पप्पाने घेतल्या देवराख्या घेतल्या आणि ह्या गोंड्याच्या पिंकवाल्या राख्या मला खूप आवडतात, त्या पण घेतल्या. त्याच्यानंतर घेतल्या मी ह्या स्टोनवाल्या 2 डझन राख्या आणि स्टोनवाल्या घेतल्यानंतर मी तुम्हाला बाकीच्या राख्या दाखवते. सॉरी मी झूम करू आणि एक दाखवू नाही शकली म्हणून मी होलसेलमध्ये आली होती. मी तुम्हाला सर्वच दाखवून दिलं. त्याच्यानंतर क्रेविंग होत होती, मग आलो आम्ही बाहेर काही खायला. आम्ही खाल्ले चायनीज. इथे केले 2-3 फोटो क्लिक. चायनीज